आज आपल्याला हे विद्यार्थी मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करताना दिसत आहेत. ही संकल्पना काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहान असताना त्यावेळेला लाईट अवेलेबल नसायची घरात आणि ते रॉकेलच्या चिमणीवरती अभ्यास करायचे आणि तोच एक अनुभव या विद्यार्थ्यांना द्यावा म्हणून आम्ही ही संकल्पना राबवत आहोत. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ज्ञानाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचविणं ही होती संकल्पना. काय आवाज नाही का? अध्ययन अभियान व स्पर्धा याच्या आयोजनाचं. ही स्पर्धा डॉक्टर VM मेडिकल कॉलेज व महाकारुणिक एज्युकेशनल फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती. संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यानिमित्त संविधान वाचनाच्या कार्यक्रमासारखा दुसरा कुठला कार्यक्रम असू शकेल बरं? या कार्यक्रमात 73 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता. हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर VM मेडिकल कॉलेजच्या ग्रंथालयात संपन्न झाला. सकाळी 8 वाजल्यापासून ही स्पर्धा सुरू झाली आणि रात्री 8 वाजता संपली. यामध्ये जवळजवळ 11 तास सर्वांनी संविधान वाचलं आणि शेवटी त्यांची परीक्षा घेण्यात आली. यानिमित्त आम्ही राबवलेली ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ज्ञानाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोचविणं, त्यांनी लिहिलेलं संविधान हे सर्वांना माहीत होणं ही यामागची संकल्पना होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातल्या 6 विद्वानांपैकी पहिले विद्वान. कोलंबिया विद्यापीठानं जेव्हा सर्वे केला आणि त्यांनी त्यांच्या विद्यापीठात शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांची यादी केली, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1 नंबरचे विद्वान म्हणून गणले गेले. BA, MA, BSc, MSc, LLB, DSc अशा 32 पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये मिळवल्या. DSc ही पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू येथे झाला आणि भारतातला अंधकारमय इतिहास हा ज्ञानानं उजळून गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळच्या समाजव्यवस्थेतील सनातनी धर्माच्या जुलूम आणि जाचाला तोंड द्यावं लागलं. शाळा शिकत असताना त्यांना उंबऱ्याच्या बाहेर बसावं लागलं. पण हाच उंबऱ्याच्या बाहेर बसलेला विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानानं तो इतका मोठा झाला की 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा भारताची राज्यघटना लिहिण्याचं ठरत होतं, त्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये संविधान लिहिल अशा ताकदीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय कुणीही व्यक्ती नव्हता. आणि म्हणूनच तत्कालीन पुढाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्यासाठी पाचारण केलं आणि त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतके दिवस प्रचंड मेहनत घेऊन परिश्रम करून
प्रत्येक कलमावरती सांगोपांग चर्चा करून संविधान सभेमध्ये आपली मते ठामपणे मांडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याचा आराखडा तयार केला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेत ते भारतीय लोकांच्या प्रती समर्पित करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान हा भारताचा एक अमूल्य ठेवा आहे. तो या जमिनीचा कायदा आहे, लँड ऑफ लॉ आहे. आणि त्यांनी लिहिलेलं हे जे संविधान आहे त्यामध्ये सर्व तळागाळातील लोकांना, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे अशा सर्व लोकांना इतकंच नाही तर मायनॉरिटी कमिटीना, सर्व लोकांचा सांगोपांग विचार करून त्यांना प्रत्येकांना अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत. SC असोत, ST असोत, OBC असोत, या सर्वांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिकार देण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधानाचा केंद्रबिंदू हा माणूस आहे आणि म्हणूनच हे संविधान माणसाला, पीपल ऑफ इंडिया यांना ते समर्पित केलेलं आहे. हे संविधान सर्व भारतीयांना माहीत असणं आवश्यक आहे. संविधानामध्ये त्यांच्यासाठी काय तरतूद केली आहे हे माहीत असणं हे खरंच आवश्यक आहे. आणि म्हणूनच महाकरुणिक एज्युकेशनल फाउंडेशन व डॉक्टर VM मेडिकल कॉलेज यांच्या वतीनं आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत